गाव कोकण तालुका बुलढाणा जिल्ह्यात सुप्रसिद्ध पक्वान्न
भगवंताचं नामस्मरण करूया आणि खरोखर म्हणजे कार्यक्रमाची एक बाजू सांभाळलेली आहे. म्हणजे सुरुवात केली थोडंसं मला विलंब झाला, माझ्या मंडळी अगोदर येऊन पोचली व त्याच्यासाठी अजून एक कारण होतं. कारण आज माझ्या भावाचा पाच करताना ते मला थोडं उशीर, कारण मी मोठं असल्यामुळे मला सगळं सांभाळतं त्याच्यामुळे उशीर झाला. बरं ह्या वाटेने तो तब्येतीत धड पडला म्हणून असं कारले वाईट नाही. ओके, आता परत ह्या विषयावर काय वर्षात विषय कापून टाकणार. ठीक आहे, सुंदर भजन भुवानी सादर केलेलं आहे, त्यात काय वाद नाही. आणि अप्रतिम म्हणजे आज कुडाळमध्ये अध्यात्माचे बादशाह ज्यांना संबोधलं जातं आणि एक हँडसम बुवा म्हणजे समीर कदम अशी जोडी आहे. पण खरोखर एक अध्यात्माचे बादशाह गुंडू सावंत बैठक जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होते. नक्की मनोरंजन काय फायदा आहे. आता कसा पेटवून देतात बघा फक्त चित्रात कसं कसं येईल तर माझं बाका पेटीचा आवाज थोडा कमी करतो नाही बाका काय सांगतो आधीच तयार होईल. मग तेच सांगते मी, माझा मुद्दा तोच आहे. अरे एक तर टू व्हीलर घेऊन गेले, त्या फोर व्हीलर मध्ये कपडे चेंज केले, आधीच तयार होईल. मराठी भाषा दोन बाजून वळता लक्षात घ्या. आणि ती कशी आहे ना ती नंतर सांगते. तुमची नाही कांदे इसकटवले तर ठीक आहे, मग काय नाही. तुम्ही सांगितलं की बुवा येतील की नाही ही शंका आहे, बोलले नाही. पण समीर कदम जिसमें है दम ते कोकण कलाभूषण पहिला चंद्रकांत कदम, त्याच्या अंगात नाही दम तो मी समीर कदम. ते वावा म्हणा नको किशात वार घाला.
शंभो
तबल्याचा आवाज आहे ना, सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. तबल्याचा बेस आहे, बेस बाहेर. या ठिकाणी सन्माननीय आमचे युट्यूबचे मालक महेशजी गावडे यांच्याकडनं हे 251 रुपयाचं बहुमानचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र भजनी बुवा समीर राणे यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपये, पखवाज वादक यांच्यासाठी 100, तबला वादक यांच्यासाठी 100 आणि आमचे तबला वादक यांच्यासाठी 100 असं एकूण 500 रुपयाचं बहुमानचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद. नंतर देतो. काय आज भक्ती कमी झालेली आहे. भक्ती कशी असायला पाहिजे. आज कोणी खरोखर अप्रतिम भजन केलेलं आहे. 13 मात्रा आहे की नाही, आणि रूपाचं ध्यानाचा अभंग. त्यात बुवा बोललेच बरंच काय की म्हणजे जे सत्य आहे ते सत्य सांगितलंय बुवानी. कारण एक आंबा पाडण्यासाठी 10 जण दगड घेऊन उभे असायचे, आहे की नाही. आणि कसले कसले टेक्निक आंबे पाडायचे यांनी सांगितलेले. म्हणजे आंबे कसे काढायचे ते ह्या माणसाकडनं शिकायचे. ते कसलेही असू दे, स्वतःपुरी केसरी अभ्यास मात्र झाला. मग ती मजा खरोखर बुवा ती माझ्या होती वेगळी. एका आंब्यासाठी 10 दगड मारले गेले जायचे. आता तो आंबे ऑटोमॅटिक पडतात. का? कारण त्या आंब्याला सुद्धा माहिती आहे सध्या दगड मारणारे हात मोबाईल मध्ये घेतलेले. खेळतोय पोरगी, आमचे खेळ भारी होते ना. तू हे माणूस तर भारीच खेळ आहे. डॉक्टर टेटोस्कोप म्हणून काय घे, 2 करांनी हळी 1 करायचं पुढे. आणि वाढीत तेव्हा लहान असताना चोपडे बोलत ना, चेकिंग करीत अजून तुला काय झालंय, ताप आलाय, कुठे दुखतंय. मजा वेगळी होती. इंजेक्शन म्हणून काय करण्याचं काय. पण आता ते दिवस राहिले नाही. आता मोबाईल मध्ये सगळी मुलं बोलते. या मोबाईलने अख्खं आयुष्य बरबाद केलं, बरोबर की नाही. तो म्हणणार बसतो तरी मोबाईल चालतो. तुमचेच नाही, आमचे बोल बोलत नाही. म्हणणार बसतो पण पहिला काळ वेगळा होता, मोबाईलच नाही होतो, बरोबर की नाही. पण आज भक्ती कमी झालेली आहे. भक्ती कशी असायला पाहिजे. भक्ती वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन, बरोबर की नाही. नाही तर हल्लीच्या पोरग्यांना सांगा बाबू ही पिशवी घे आणि बाजारात जा, तर म्हणा मम्मी मला वेळ नाही ती. पण त्याच्या पिल्लून फोन केला ना बाजारात ना, पिल्लू कुठे आहेस, या पिल्लू चालला क्लिक मारून बाजारात. पिल्लू या मात्र बाया केला. आज लाडकी बहीण योजना आली आहे की नाही. 2 हप्ते दिले त्यांनी चालू केलं नाही बिचारे, तुम्ही बंद करूच्या मार्गाला. गाडी नावावर बंद, काकीच्या नावावर पण गाडी बंद, आणि मग घेऊ देतो बघा.
हर हर हरेश्वर करुणानंद
Thank you.